श्रीराम जय जय राम। संत हे चालते बोलते देवच आहेत. व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार. व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा आणि सद्गुरु आज्ञा प्रमाण मानून तो तडीस न्यावा. साधनावर जोर द्यावा. स्वतः कोण याची ओळख करून घ्यावी. भगवंतापरते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे कळते. निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू. माझ्या मुखी राम आला या परते दुसरे भाग्य ते कोणते. हृदयात स्फूर्ती येऊनच आपण बोलतो. मग आमच्या मुखात राम आला तर तो हृदयात नाही असे कसे म्हणावे. तुम्ही मला उपनिषदांतले सांगा म्हटले तर कसे सांगू. ज्याने जे केले तेच तो सांगणार. एक गुरु आज्ञा पालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही तर मी दुसरे काय सांगणार. संताचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो. आपण साधूला व्यवहारात आणतो आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट ओरड करतो. संत हे देहाचे रोग बरे करीत नसून त्या रोगांची भीती नाहीशी करतात. संत हे चालते बोलते देवच आहेत. संतांच्या देहाच्या हालचालींना महत्त्व नाही. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य होय. संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या आणि शास्त्राच्या उलट असणे शक्यच नाही. संत सूर्यासारखे जगावर स्वाभाविक उपकार करतात. सूर्याचे तेज कमी होते आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात, पण संतांचे तेज मात्र वाढतेच आहे. श्रीमंत आईबापांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कीव येते. त्याप्रमाणे मनुष्य जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते. एकूण योनी इतके आहेत की त्यामध्ये मनुष्य जन्म येणे कठीण आहे. मनुष्य जन्म येऊन भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे. म्हणून अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा. त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी. संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे. पडण्याची अडखळण्याची भीतीच नाही. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाक ऐकूच येत नाही. ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे. संत वचनावर विश्वास ठेवूया म्हणजे भगवत प्रेम लागलेच. ते लागल्यावर विषय प्रेम कमी होईल. म्हणून संतांची संगत करणे एवढे तरी केले तरी कल्याणच होईल. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी संत संगती आणि नामस्मरण यानेच भगवत प्रेम येईल. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समास 8 दशक 5. या दशकात समर्थ साधकाला अत्यंत महत्त्वाची शिकवण देतात. परिश्रम आणि कर्मठपणा यांचे महत्त्व. 1. परिश्रम म्हणजे काय. परिश्रम म्हणजे मेहनत करणे, प्रयत्न करणे, आपल्या कर्तव्याला पूर्ण ताकदीने पार पाडणे. समर्थ सांगतात परिश्रमाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. 2. आळस सर्वात मोठा शत्रू. परिश्रमाचा सर्वात मोठा विरोधक म्हणजे आळस, निष्क्रियता, काम टाळण्याची वृत्ती. आळसामुळे संधी निघून जातात, काम अपूर्ण राहते, जीवन मागे पडते. 3. एक उदाहरण.
एक शेतकरी मेहनती होता. तो वेळेवर शेती करत होता, पाणी देत होता, काळजी घेत होता. दुसरा शेतकरी आळशी होता. तो काम टाळत होता, वेळ वाया घालवत होता. हंगामाच्या शेवटी पहिल्याला चांगले पीक मिळाले आणि दुसरा रिकामा राहिला. यातून काय समजते? जसा परिश्रम तसे फळ. 4. कर्मठपणा म्हणजे काय? कर्मठपणा म्हणजे सातत्याने काम करणे, जबाबदारीने वागणे, कामात प्रामाणिक राहणे. फक्त मेहनत नाही, तर योग्य पद्धतीने मेहनत करणे महत्त्वाचे आहे. 5. परिश्रम आणि यश. मेहनत, सातत्य म्हणजे यश. आळस, टाळाटाळ म्हणजे अपयश. समर्थ सांगतात, जो कर्मठ आहे तोच पुढे जातो. 6. साधना आणि परिश्रम. आध्यात्मिक मार्गावरही परिश्रम आवश्यक आहे. रोज साधना करणे, नामस्मरण करणे, ध्यान करणे हे सर्व प्रयत्नानेच शक्य होते. 7. अडचणींवर मात. परिश्रम करणारा मनुष्य अडचणींना घाबरत नाही, मार्ग शोधतो आणि पुढे जात राहतो. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी अत्यंत कर्मठ आणि परिश्रमी होते. त्यांनी समाजासाठी अखंड कार्य केले. 9. एक साधा दृष्टांत. एक मुंगी सतत अन्न गोळा करत राहते. ती थकत नाही, थांबत नाही आणि शेवटी आपले ध्येय पूर्ण करते. तसेच लहान पण सातत्यपूर्ण प्रयत्न मोठे परिणाम देतात. 10. अंतिम सार. समास 8 दशक 5 आपल्याला सांगते, परिश्रम करा, आळस टाळा, कर्मठ बना आणि सातत्य ठेवा. असे जीवन जगणारा मनुष्य नक्कीच यशस्वी होतो आणि प्रगती साधतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 8 दशक 6. या दशकात समर्थ साधकाला अत्यंत महत्त्वाचा व्यवहारातील गुण शिकवतात. विवेक, योग्य अयोग्य ओळखण्याची बुद्धी आणि निर्णय क्षमता. 1. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखणे, सत्य आणि असत्य याचा विचार करणे, परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेणे. समर्थ सांगतात, विवेकाशिवाय जीवन गोंधळात पडते. 2. विवेक नसल्याचे परिणाम. विवेक नसल्यास चुकीचे निर्णय घेतले जातात, वाईट मार्गावर जाण्याची शक्यता वाढते, नंतर पश्चाताप होतो. 3. एक उदाहरण. एक माणूस 2 मार्गांवर उभा आहे. एक सोपा पण चुकीचा मार्ग आणि दुसरा कठीण पण योग्य मार्ग. जर त्याने विवेक न वापरता सोपा मार्ग निवडला तर पुढे नुकसान होईल, पण विवेक वापरून योग्य मार्ग निवडला तर शेवटी यश मिळेल. 4. निर्णयाचे महत्त्व. जीवनात आपण रोज निर्णय घेतो. छोटे निर्णय, मोठे निर्णय. प्रत्येक निर्णय आपले भविष्य घडवतो. 5. विवेक कसा वाढवावा? समर्थ सांगतात, चांगले विचार वाचा, संतांचा सहवास ठेवा, अनुभवातून शिका, घाईत निर्णय घेऊ नका. 6. भावनांवर नियंत्रण. अनेकदा आपण रागात, भीतीत, लोभात निर्णय घेतो, पण हे निर्णय चुकीचे ठरतात. म्हणून भावनांवर नियंत्रण ठेवून विवेकाने निर्णय घ्यावा. 7. साधना आणि विवेक. ध्यान, आत्मचिंतन, नामस्मरण या गोष्टींमुळे मन शांत होते आणि विवेक जागृत होतो. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांची विवेकबुद्धी अत्यंत तीक्ष्ण होती. त्यांनी योग्य निर्णय घेऊन समाजाला मार्गदर्शन केले. 9. एक साधा दृष्टांत. अंधारात दिवा लावला तर मार्ग दिसतो, तसेच विवेक हा जीवनाचा दिवा आहे. 10. अंतिम सार. समास 8 दशक 6 आपल्याला सांगते, विवेक जागृत ठेवा, विचारपूर्वक निर्णय घ्या,
भावनांवर नियंत्रण ठेवा आणि योग्य मार्ग निवडा. असे जीवन जगणारा मनुष्य चुका टाळतो आणि यशस्वी जीवन जगतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.